इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून वाट पाणंदीची. नगरे व शहरातील लोकांच्या परिचयाची ही वाट नसते. ज्याने लहानशा खेडेगावात थोडा काळ घालवला आहे, त्या खेड्यातील जीवनाशी जे समरस झाले आहेत, त्यांनाच ही वाट माहीत असते. या वाटेला नाव आहे पांदीतील वाट. हिला पाणंद ही म्हणतात. गावाच्या शिवेच्या जवळपास ही आपले स्वागत करते आणि उघड्या शिवाराशी नेऊन आपल्याला निरोप देते. म्हणजे गाव आणि शिवार यांना जोडणारी ही वाट गावातील पांढरी आई आणि शिवारातील काळी आई या दोन मातांमधील स्नेहाचा हा एक अतूट धागा. वास्तव आणि स्वप्न यांना एकत्र आणणारी ही एक क्षितिज रेखा. कलावंताचे वास्तव आणि त्याने निर्माण केलेले स्वप्न यांच्यातील धागा या पांदीसारखाच तर नसेल. लहान मुलीसारखी माळा डोंगरावरून धावणारी ही पाऊलवाट नव्हे, रस्ताही नव्हे, खडी घालून रुळाने दाबून बनविलेला मानवनिर्मित रस्ताही नव्हे. पाणंद म्हणजे एक अवगुंठनवती निसर्गकन्या. झाडाझाडोऱ्यांतून वाट काढत जेव्हा माणसांची प्राण्यांची वर्दळ सुरू झाली, तेव्हा ही आपोआप निर्माण झालेली. आमच्या तवंदी गावाला अशीच एक पाणंद होती. या वाटेच्या दोन्ही बाजूंना बोरी, भाबळी, चिंच, अडुळसा यांची खुरटलेली झाडं होती आणि या झाडांना वेढून एकमेकांची जोडणाऱ्या रानवेली, करवंदीची, शतरंगी, घाणेरीची, घंटीच्या फुलांची, कुंपणीची अशा नाना तऱ्हेच्या जाळीदार हिरवी भिंत उभी करणाऱ्या वेली होत्या. त्यांच्या तळाशी तेरड्याची, तरवडाची, टाकळ्याची, धोत्र्याची, उंच उंच तणांची गर्दी असायची. अशा दोन्ही बाजूंनी सजवलेल्या जाळीमधून वाट असायची. दगडगोट्यांची आणि भक्क पांढऱ्या मातीची. चालताना वर पाहिले की या भिंतींनी रेखलेली आकाशाची निळी पट्टी दिसायची. दोन्ही बाजूंनी हिरव्यांनी गुंफलेला आणि वरून उघडा असा हा जणू बोगदाच. बाहेर उन्हे किती कडाडली तरी पांदीच्या वाटेवर गारवाच. कोणत्याही वस्तूत पांदी पलीकडेच्या कोणत्या ना कोणत्या वनस्पतींना फुलांचा, फळांचा बहर असायचाच. या पांदीतून चालताना हात लांब करून चिंचेचा पाला ओरबाडून चघळणे, कच्ची बोरे, करवंदे काढून तोंडात टाकणे, घाणेरीच्या जांभळ्या काळ्या फळांचे गेंद खोडून चालताना एकाची रुची चाखणे हे मला फार आवडायचे. शिवाय निरनिराळी फुले तोडायची ती निराळीच. एक गुराखी मुलगा आपल्या म्हशीच्या पाठीवर आरामात झोपून या पांदीतून जाता जाता हा बाजूचा मेवा काढून तो मटकावत आराम प्रवास करायचा. ते बघायला गंमत वाटायची. शेतावरचे माळवे आणायला भागूबाई निघाली की मी तिच्या मागून जात असे. मला या पांदीच्या वाटेने जाणे फार आवडायचे. सत्याप्पा शेतावर कामाला निघाला की मी निघालेच. खांद्यावर शेतीचे अवजार, हातात बैलाचे कासरे असा तो निघाला की मागून मी. या पांदीत रहदारी अशी ठराविक वेळीच सकाळ दिसत ते न दिसते तो शेतावर कामाला निघालेल्यांची. जरा ऊनवर आले की गोवारी, खिल्लारी आणि त्यांच्या पाल्यांची दाटीवाटीने एकमेकाला डुशा देत निघालेल्या त्या गजगामिनी म्हशी आपल्या डोळ्यांतील पांढरे दाखवत फुस्स करून तिरक्या नजरेने रोखून बघू लागल्या की कुठे पळू व्हायचे. शिंगांनी एकमेकींना टोकत निघालेल्या गोमाता देखील हलकीशी लाथ द्यायला कमी करायच्या नाहीत.
पांदीतून बाजूला पळायला वाव नसतो. पुढे तरी पळा किंवा मागे तरी. यावेळी जाणे जरा अवघडच. अगदी मागे राहावे तो नाकातोंडातून धूळच धूळ. पण हे सगळे सोसूनही जायला हवे असायचे. कारण कळपांचे गोवारी कधी त्या गुरांना मधून चालत, कधी गुरावर बसून पावा वाजवत. पावा बासरीचा तो स्वरसमूह किती ऐकावा तेवढा थोडाच वाटे. ही वर्दळ संपली की 3-4 तास पाणंद स्वस्थ असायची. चढत्या उन्हात पेंगत असायची. सूर्य डोक्यावर आला की पुन्हा जागी व्हायची. आता या पांदीतून रंगीबिरंगी धडोती नेसलेल्या गावच्या सुना नेकी जात असायच्या. या पाखरांच्या थव्यासारख्या 3-5च्या घोळक्याने चालत. डोक्यावर पाटीत 3-4 लोटकी कालवणं, कोरड्या साची दही ताकाची फडक्यात बांधलेली भाकरीची चळत, काखेत घागर आणि हातात तांब्या, दुसऱ्या हातात एखादा फाटा. जनावरांना दूर करण्यासाठी शेतावरील घराच्या माणसांसाठी न्याहारी नेणाऱ्या या मुली पावलांना सोबत थट्टा मस्करी, राग लोभ सर्व काही. बरोबर अनवाणी पायातील जोडव्यांची किणकिण. रिकाम्या पाट्या घेऊन या परतल्या की पाणंदीला पुन्हा विश्रांती. ती तिन्ही सांजेपर्यंत. यावेळी सर्वांची एकच घाई. शेतावरून बैला अवजारासहित परतणाऱ्यांची, गवताबाटकाचे भारे घेऊन निघणाऱ्यांची, गुराढोरांची एकच हुल्लड. गाई म्हशीचे हंबर आणि राखणाऱ्यांच्या आरोळ्या. या आरोळ्या तर घराघरात ऐकू यायच्या. मग घरातील वडीलधाऱ्या बायका म्हणत, सुने, गुरांचा गोंधळ आता येईल ग बाई. गोठ्यात दिवा लाव, दारात लाव. या दिवेलागणीच्या वेळेला संधीप्रकाश फांद्यातून दारांनी वाटेवर पसरे आणि त्याच्याबरोबर दोन्ही बाजूंच्या झाडोऱ्याच्या सावल्यांची गुंतागुंतही. एक पिवळा सावळा गूढपणा वाटेवर पसरून राही. ही वर्दळ कमी झाली की हा गाढवपणा अधिकच वाढायचा. त्यात एक अनाम भीती मिसळायची. एकटा दुकटा आता झपाझप चालायला लागायचा. दोन्ही बाजूंच्या झाडोऱ्यातून कसले आवाज ऐकू यायचे. रातकिड्यांचे, रातव्यांचे, पंखाच्या फडफडण्याचे, सापासरड्यांचे सरसरण्याचे, कधीकधी घुबडांचे, पिंगळांचे डोळे फांदीतून दिसायचे. आणि या सगळ्यांमुळेच की काय कसली भीतीही मनाला डसायची. ही वेळ म्हणजे घराच्या बायकांना घोर लावणारी, आत बाहेर करायला लावणारी. वाट तरी पांदीतील अंधारी भारी आणि बैल कसल्याही बुचती आवाजा. राजा परधान्यासकट कारभारी अजून आले नाहीत. म्हणून मग अशा शंकाकुशंका मनाचा थरकाप करणाऱ्या ओव्यांमधूनही ही कमतरता सुरेख अशी वर्णिली आहे. नागिनी सर्पिणी नको पसरू वाटेवर, कंथा माझ्या राजसाला, शेती झाला या उशीर. आणखी एक बहीण काळजी करते. लिंबाच्या फोडीसारखे डोळे असणारा आणि आखावर कोण आणून फेटा बांधणारा माझा भाऊ अजून आला नाही. का बरे आला नसेल? त्या नखरेल मोहनाच्या गाई गुरांबरोबर तर येत नसेल. वर्षे गेली आणि अशी ही तिन्ही त्रिकाळ पाहिलेली पांदीची वाट दुरावली. तिची फक्त आठवण तेवढी राहिली. गाव सुधारू लागेल. आता पांदही उरली नसेल कदाचित. अशीच एक पाणंद मी कोसबाडच्या 10-12 दिवसांच्या मुक्कामात मन भरून पाहिली. आदिवासींच्या पाड्याकडे जाताना लागणारी बाभळीची मेंदीची झुडपे आणि गुंजाच्या वेलींनी गुंफलेल्या वाटेवर लाल चुटूक आणि मऊमौशी पाऊल बुडवणारी माती. बाजूंनी बाभळीच्या पिवळ्या आणि मेंदीच्या पांढऱ्या
फुलघोसांची नक्षी चितारलेली अशी ही रंगदार आणि सुगंधाने घमघमणारी पांदीतील वाटेवरच घोटाळायला लावणारी फुलवासांचे खोरे जसे या रस्त्याला सकाळी गेले की तशाच रंगदार कृशांगी आदिवासींनी त्या पांदीतून जात असायच्या. डोक्यावर लाकडाच्या मोळ्या, लाल हिरव्या रंगाचे चटपटीत नेसण, विंचरलेल्या केसात रानफुलांचे घोस आणि गळ्यात रंगीबिरंगी मण्यांच्या माळांचे सरच, चवल्या पावल्यांच्या पुतळ्यांच्या माळा आणि ओझे कमी होण्यासाठी सुंदर ठेक्यातील वारली भाषेतील गाण्याच्या ओळी लटपट चालताना त्यांच्या हातांचे वळसेही किती बघावे वाटायचे. त्या निसर्गकन्यांचा तो चालतानाचा आकृतिबंध मोठमोठ्या चित्रकारांना कुंचला उचलण्याची प्रेरणा देणारा. त्या हिरव्या पांढऱ्या पांदीच्या या झुलत्या फांद्याच जशा इतक्या त्या गोड दिसायच्या आणि अप्रूप अशा उभ्या चालत्या पांदीच्या स्वरूपाला दृष्ट लागू नये म्हणून त्या लाल मातीत लाल काळ्या गुंजांची पखरण झालेली गालबोट लावल्यासारखी त्या मेंदीच्या घोसांकडे बघत खाली गुंजा वेचायच्या. हा माझा त्या पांदीतील आवडता खेळ. थोड्याशा मुक्कामात किती गुंजा वेचल्या आणि तितक्याच त्या पांदीच्या लावण्याच्या आठवणीतही थोड्याशा मुक्कामात किती गुंजा वेचल्या आणि तितक्याच त्या पांदीच्या लावण्याच्या आठवणीतही. वाट पाणंदीची. हा इंदिरा संत यांचा ललित लेख येथे समाप्त.